काय तब्येती आहे, कानात नाकात घालून फिरायचं हे वय आहे या मुलींचं. पण या वयात मुलांबरोबर प्रॅक्टिस करतात, मुलांबरोबर खुराक घेतात, तेव्हा या मुली पैलवान होतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. सर एक मिनिट. मुळशी भोर राजगडचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचे बंधू, चांदेगावचे माजी सरपंच सुखदेवभाऊ मांडेकर यांचा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी अमोल शेठ भोंडवे उद्योजक, अक्षय शेठ मोरे, बाबासाहेब साखरे आणि बाळासाहेब भिंताडे या ठिकाणी उपस्थित होतात. हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते. अमोल शेठ भोंडवे, अक्षय शेठ मोरे, बाबासाहेब साखरे आणि बाळासाहेब भिंताडे. महाराष्ट्रातल्या 2 अव्वल दर्जाच्या मुली लढाई लागलेले. खरोखर महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये पैलवान सोनाली म्हणले, पैलवान प्रतीक्षा बागडे फार मोठी नाव आहे. अशी कुस्ती चालू झालेली. 2 रणरागिणी वागिनी आमने सामने. सर एक मिनिट. बोला. मुळशी भोर राजगडचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचे बंधू, चांदेगावचे माजी सरपंच सुखदेवजी मांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं. त्यांना सन्मानित करतील कोडगावचे माजी सरपंच अजयजी कडू, माजी सरपंच प्रमोदजी शेलार. आपणास विनंती की तसेच विद्यमान सरपंच प्रशांत वालेकर आपणास विनंती की आपण सरपंचांचा या ठिकाणी सन्मान करायचा. सन्माननीय बाळासाहेबजी गायकवाड आपलंही हार्दिक भिंताडे आपलंही हार्दिक स्वागत. वा. सन्माननीय प्रदीप गायकवाड आपले पंचाचा निर्णय. आणि इकडं सोनाली आक्रमक झाली. दुहेरी पटाची पकड घेतली. स्वारी भरण्याचा प्रयत्न सोनाली मंडलिकचा चालू आहे. प्रतीक्षाचा कब्जा घेतलेला आहे सोनाली मंडलिकने. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. पाऊडचा ऐतिहासिक कुस्ती मैदान, मल्लिकार्जुन कुस्ती दंगल, महाशिवरात्रीचा उत्सव, महादेवाचा उत्सव. जिथं कुस्ती मैदान, जिथं तालीम, तिथं महादेवाची शंकराची पिंड करून पूजली जाते. कारण महादेवाने 7वा अवतार मारुतीरायाचा घेतला होता. सुनील सुपेकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अटी तटीच्या कुस्त्या, भव्य आणि दिव्याचं मैदान, जोडी जोड तोडीस तोड अशा कुस्त्या. आणि पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. काटा खालतीवरती व्हायला लागलेला आहे. कुस्त्या जोडणाराचं कौतुक आहे. गेले 1 महिना यासाठी हा अटास केलेला आहे. पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार स्वतःसाठी प्रत्येक जण जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये फार मोठा आनंद असतो. प्रत्येकाला व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे प्रपंच आहे, पण वेळ कोणाला नाही, पण वेळ काढावा लागतो या लाल मातीच्या कुस्तीसाठी. बोला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिलजी भोसले आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. शाबास. कब्जा घेतलेला आहे पलीकड सोनालीने. प्रतीक्षाचा खालून निघण्याचा प्रयत्न करते प्रतीक्षा. असं मैदान, असं प्रेक्षक आणि असे पाहुणे याच साठी केला होता अटास, याच साठी. बोला. बाळासाहेब प्रमुख आपला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. आपणास विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. त्यांना सन्मानित करते निखिलजी रोकर. शाबास शाबास. अरुण दुबे फोटोग्राफर, आपका स्वागत है. धन्यवाद. तुषार दुबे का बड़ा भाई. धन्यवाद. एक दगडी कुस्ती चालू आहे पलीकडच्या बाजूला. आखाड्यावरती उपस्थित होतात अमोल शेठ भोंडवे, अक्षय शेठ मोरे, बाबासाहेब साखरे आणि बाळासाहेब भिंताडे.
कुस्ती सोडवली जाणार नाही. आम्ही रतन कुमार नाईक सरपंच वसंत तांडा यांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे. आणि यांच्याबरोबर महिला कुस्तीपटूंच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस. उत्कृष्ट निवेदक राजेंद्रजी मारणे आपले हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण या ठिकाणी एक पैलवानांसाठी आनंदाची बातमी आहे. पवनानगर मावळ या भागामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान देवा निंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडदे या ठिकाणी मल्लसम्राट कुस्ती संकुल चालू झालेला आहे. तरी 14 मार्च पासून उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सर्व पालक मंडळांनी पैलवान मंडळींनी नोंद घ्या. 14 मार्च पासून उन्हाळी शिबिर आहे. पैलवान देवा निंबळेंच्या मार्गदर्शनाखाली कडदे या ठिकाणी मल्लसम्राट कुस्ती संकुलनामध्ये सर्व पैलवान नोंद घ्या. कुस्ती समोरासमोर चालू झालेली. पैलवान प्रतीक्षा बागडे आणि पैलवान सोनाली मंडले अशी कुस्ती चालू आहे. वाह, सोनालीने आक्रमण झालेले समोर दस्ती वाटण्याचा. प्रकाश बनकर आणि पैलवान प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील 5 मिनिटानंतर आपली कुस्ती लागणार आहे. तयारी करून आखाड्यात या. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील 2022, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर 2022. चला तयारी करून या. आणि ती कुस्ती प्रदीप शेठ गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, अक्षय भाऊ मोरे आणि आशुतोष भाऊ पिंगळे यांच्याकडून 2,51,000 रुपये इनामावरती ती कुस्ती होणार आहे. वा, पृथ्वीराज पाटील पहिला पुकार, प्रकाश बनकर पहिला पुकार. 5 मिनिटात कुस्ती लागणार आहे. दोन्ही पैलवान तयारी करून चला. शाबास. डाव आणि प्रतिडाव चालू आहे. हितेश बावले विरुद्ध ओंकार दगडे, बबलू सुतार विरुद्ध निखिल कदा, लौकिक सूर्य विरुद्ध सौरभ शिंदे, सौरभ स्वर्गे विरुद्ध अविनाश गावडे, सोन्या तनपूर विरुद्ध रामचंद्र धुमाळ कनाल, अभिजित शेंडे विरुद्ध शंतनू बांधर, निलेश केदार विरुद्ध आर्यन पाटील, शेखर गवळे विरुद्ध अर्जुन फाले काले, आशिष वावरे विरुद्ध सतीश खरात आणि मोईन पटेल विरुद्ध गौरव हजारे. 12 नंबर पर्यंत सर्व पैलवान चेडी लंगोट करून तयार चालणार. शाबास. खरोखर साईनाथ रानोडे पैलवान तुमच्या समोर जी कुस्ती चालू आहे अतिशय चांगली कुस्ती लागलेली आहे. हा, धीरज शिंदे विरुद्ध पृथ्वीराज सुतार. साईभाऊ तुम्ही त्या कुस्तीवर लक्ष ठेवा. विजय शेठ कानगुडे अध्यक्ष धरण विस्थापन राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून 25,000 रुपये इनाम आहे. सर हा बोला. हा चेतनचा पार्टनर आहे. हो, पृथ्वीराज सुतार आणि माझे मित्र वकील त्यांचा पुतण्या पण आहे. दादा फिरत राहा त्या साईडने एकत्र असतात हे दोघं. या साईडने हो. तरी पण आपण अशी कुस्ती टाकली. बरेच जण फोन करायच्या तालुक्यात माझ्या पोराच्याशी माझ्या पोराच्याशी मी त्यांच्या कुस्ती घेतल्या नाही. तुम्हाला म्हणजे जाहीर सांगा. बरोबर. राग आला असं त्यांनी ह्यांना त्यांना वेगळे गैरसमज केलाय. परंतु म्हणजे आम्ही एका झाडामध्ये एकत्र राहिलो. पुतण्या पण राहिलो. तो एकत्र आहे. कुस्ती 20 मिनिटं झाली साहेब म्हणून सोड. किती वेळा सोड झाली कुस्ती. बरोबर. कुस्तीत आपला फरक काय नसतोय. जरा टाळ्या वाजवा आम्ही दोनसाठी. अरे बापरे, राजू बेचुकले कसा गडी दिसायला लागला. उभाने आडवा तेवढाच आहे. विजय दादा राजू बेचुकले हलवून भरलेल्या पोत्यासारखा दिसायला लागला. शाबास. खरोखर या मैदानाला कुस्त्या ज्या होतात 1 नंबर कुस्तीपासून शेवटच्या कुस्तीपर्यंत सगळ्या कुस्त्या खट आणि काटा कुस्त्या. आणि या समयाला आगमन होते आरोग्य आणि जाधव आणि आर्या गोल यांचं या ठिकाणी आगमन होते. अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने पंचाचा निर्णय अखेरचा. आता प्रेक्षकांनी सांगायचं व्हायचं काय झालं. हा, नुसती गर्दी नाही, बघणारे सगळे गर्दी आहे. बस आरोग्य आणि जाधव आणि आर्या यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
वेलकम वेलकम वेलकम. वकील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सोनाली म्हटले आक्रमण झाले. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. हे पहा, या मैदानामध्ये पैलवान रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर ही कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली असे पैलवान अमित भाऊ पेंगे यांचे जीवाभावाचे सहकारी मित्र अनिल शेख जाधव वकील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुणे कोर्टामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे अनिल शेख जाधव आडोके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वकील साहेब आपण जरा आत या की हो. वकील साहेब आपण आखाड्यात या. विनंती आपल्याला, आज आपण 1,25,000 रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केली. अमित भाऊ वकील साहेबांना आखाड्यात घ्या. बरोबर रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर ज्या कुस्तीला या महाराष्ट्रामध्ये फार मोठी वलय निर्माण झालेली. कालीचरण सोलनकर आणि रविराज चव्हाण आणि ती कुस्ती 1,25,000 रुपयाला ज्यांनी पुरस्कृत केली असे अनिल शेख जाधव वकील साहेब आखाड्यावरती आलेले. अमित भाऊ त्यांना आखाड्यावरती घेऊन येत आहे. हितेश ओवले आणि ओंकार दगडेचा पंचांच्या हाताला विक्रम पवार सर कुस्ती घ्या. मंदार शेठ घुले अध्यक्ष सहकार आघाडी भारतीय जनता पार्टी यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे. मंदार शेठ घुले पैलवान चेतन तामाले तसेच पैलवान गणेश चिंतांदरे आपले हार्दिक असं स्वागत. कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात येते मंदार शेठ घुले. पारपेगावचे सरपंच संतोषी कदम आपले हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थान बनवायचे. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अमित भाऊ मोरे आपण उपस्थित झाला. आपले हार्दिक असं स्वागत. आपणास विनंती, आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थान बनवायचे. घुले साहेब, मंदार शेठ घुले आलेले आहेत का? अमित भाऊ नसतील आले तर संतोष विक्रम कुस्ती चालू करून घ्या. ती मंदार शेठ घुले यांच्याकडून 25,000 रुपये इनाम आहे त्या कुस्तीवरती. अध्यक्ष सहकार आघाडी भारतीय जनता पार्टी दुसरा मुका ही कुस्ती माजी अध्यक्ष आरपीआय यांच्याकडून 25,000 रुपये इनामावरती कुस्ती लढणार आहे. थोडं कमी करा. आणि सोनालीनं हाताचा घटना मानेवरती टेकवलेला आहे. शिंदे आपले हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थान बनवायचे. शाबास अमित आवळे, शाबास. संतोष भाऊ यांच्या समोर आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. राजाभाऊ घाळे, पंढरीनाथ शेडगे, राजेंद्र कर्जावणे या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सकाळचे पत्रकार निलेश शेंडे आपले हार्दिक असं स्वागत. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थान बनवायचे. सन्माननीय निलेशजी अल्लाड आपले हार्दिक असं स्वागत. निखिल कदम, बबलू सुतार, चला निखिल कदम, चला बबलू सुतार. एक प्रेक्षणीय कुस्ती
या ठिकाणी लगार आहे निलेश शेठ आल्हाट माजी अध्यक्ष आरपीआय यांच्याकडून 25,000 पहिल्यावरती कुस्ती आहे. सन्माननीय माऊली कांबळे सन्माननीय मोहनजी टिकटे आपले हार्दिक असे स्वागत. गावचे माजी सरपंच सन्माननीय रवींद्र पोळे आपले हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. सन्माननीय रामदासजी पोळे आपले हार्दिक असे स्वागत. आपणास विनंती आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. आणि एकनाथ पृथ्वीराज सुता आणि धीरज शिंदे ही कुस्ती बराबरी सोडवलेली आहे. पहिला नरेंद्र मार्टींनी टाळ्या पाहिजे होत्या त्या दोन्ही पुरांसाठी. निखिल विरुद्ध बबलू सुता महाराष्ट्रातली एक टॉपची कुस्ती 74 किलोची दोन्ही पोरा. निलेश शेठ आल्हाट माजी अध्यक्ष आरपीआय यांच्याकडून 25,000 रुपये इनाम आहे. निलेश शेठ आल्हाट आलेले आहेत का? आम्ही तो चालू करा मग कुस्ती. विक्रमजी बोराटे सर प्राध्यापक या मैदानासाठी उपस्थित झालेले निखिलचे गुरुवर्य विक्रमजी बोराटे सर यांचं स्वागत आहे. आणि या कुस्ती मैदानासाठी आगमन होतोय. आज या मैदानामध्ये नंबर 1 ला पैलवान सिकंदर शेख आणि उमेश बतोरा ही कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केली या कुस्तीचे थोर देणगीदार या कुस्ती मैदानासाठी उपस्थित होत आहेत. दाभाडे साहेब त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मनोहर शेठ दाभाडे नंबर 1 ची 5 लाख रुपये इनामाची कुस्ती पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान उमेश बतोरा कुस्ती पुरस्कृत करणारे मयूर शेठ दाभाडे सॉरी मधुर शेठ दाभाडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. बबलू सुतार विरुद्ध निखिल कदम 74 किलो वजनी गटातले हे दोन्ही पोरं अनेक स्पर्धेत नंबर काढणारे. या कुस्तीसाठी पंच सचिन भाऊ आगावले आपण या कुस्तीसाठी पंच म्हणून सचिन भाऊ आखाड्यात द्या. वेलकम वेलकम वेलकम. अमित भाऊ पिंगळेंचे जीवाभावाचे सहकारी मित्र मनोहर शेठ दाभाडे ज्यांनी 5 लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केलेली. त्यांच्या समवेत धमाल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहन अभिजितजी पडे नितीन भाऊ शिंगारे सागर भाऊ राक्षाणी ज्ञानेश्वरजी भिडे या ठिकाणी उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील एक तुफानी ताकदीचा गिरीकोरोवांचा ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदक मिळवलं बाबासाहेब मोळ कुस्ती संकुलाचे वस्ताद उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहन आणि 1 नंबरच्या कुस्तीचे देणगीदार मधुर शेठ दाभाडे उपस्थित झालेले पैलवान अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मनोहर शेठ दाभाडे वेलकम वेलकम वेलकम. या मुळशी तालुक्याचा धारावा पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान महेश मोहन यांच्या समवेत अभिजित पडे नितीनजी शिंगारे सागर भाऊ राक्षे आणि ज्ञानेश्वरजी भिडे उपस्थित होतात. आपला सर्वांचा मल्लिकार्जुन कुस्ती रंगळ पौळ पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि मित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना बसण्यासाठी माजी सरपंच पांडुरंग यांचे सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पठारे माजी सरपंच आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या आयोजनातर्फे सहर्ष स्वागत.
नका. कॅमेरा लाईव्ह आहे या साईडला बघा. जरा म्युझिक थांबवा की. खरोखर एक मिनिट एकच मिनिट सर एक मिनिट जरा थांबा. हे पहा आज 1 नंबरला या मैदानावरती सिकंदर शेख आणि पैलवान उमेश मथुर अशी कुस्ती आणि ही कुस्ती पुरस्कृत करणारे मधुर शेठ दाभाडे. खरोखर अमित भाऊ अशी धनवान माणसं आपल्या पाठीशी आहे, अशी कर्तृत्ववान माणसं आपल्या पाठीशी आहे. म्हणून अशक्य ते शक्य करण्याची किमया ही तुमची आहे. करा की एकदा टाळ्या मधुर शेठ साठी. 5 लाखाची कुस्ती पुरस्कृत केली मधुर शेठ. दळण अनेक जणांकडे असते, तुमच्या माग आहे तुमच्या माग, पण दानात असावी लागते. पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही याचा जाण आणि भार असावं लागतं. आज आपल्या बरोबर या मुळशी तालुक्याचा धन्यवाद जबाल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेश भाऊ मोहोळ आणि आज अमित भाऊ पिंगळे सारख्यांनी स्वस्तिक दादा आहेत, अबो माझी व्यवस्था आहेत, कोविंद दाते आहेत. या मंडळींनी कळस खऱ्या अर्थाने या मुळशी तालुक्याच्या कुस्तीचा वाढवलेला आहे. दुहेरी तुफानी फाईट चालू आहे. सोनाली मंडलिक आणि प्रतीक्षा बागडे फाईट टू फाईट कुस्ती. नाही तर बऱ्याच आकड्यात हाताला हात पूर्ण दिले की सोडून देते ती. हो इथं तसं नाही, अजिबात नाही. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक आहे आणि महेश भाऊंचा सन्मान होईल. भाऊ बोला. डबल उपमहाराष्ट्र केसरी आम्ही त्यांना बोलायचं होतं. महेश भाऊ मोहोळ यांचा सन्मान होतोय. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ग्रीको रोमनला अनेक पदकं मिळवली. ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी काल परवा झाली म्हणून बऱ्याच जणांना माहिती आहे. 4 ते 5 वेळा खुल्या गटामध्ये सुवर्ण पदक आहे महेश मोहोळाचं. टाळ्या पाहिजे होत्या जरा. महेश भाऊ तुमच्या समोर आहे. तुमची आणि सागर बिराजदारची कुस्ती पुण्याच्या शिवाजी स्टेडियमला होती बरोबर का? आणि कॉमेंट्रीला मीच होत होती 2014ला. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जातं या लालबातीच्या माध्यमातून. नंबर 1च्या कुस्तीचे थोर देणगीदार मनोहर शेठ दाभाडे, समन्वय काँग्रेस मुळशी यांचा खऱ्यावरती सन्मान होतोय. हो खरोखर अमित भाऊ तुमच्या पाठीशी म्युझिक थांबवा की राव लय जेवतो. तुमच्या पाठीशी आज मधुर शेठ सारखी मंडळी आहे. अनेक थोर देणगीदार आहेत बरोबर. लाल मातीसाठी आणि कुस्तीसाठी कायमस्वरूपी सावली सारखी बरोबर आहेत म्हणून आज हे शक्य झालेलं आहे. प्रकाश बनकर, पृथ्वीराज पाटील आपला टायमिंग संपून गेलेला आहे. चला लवकर 2 मिनिटात आपली कुस्ती चालू होणार आहे आणि या कुस्तीचे देणगीदार मान्य श्री प्रदीप सेठ गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, अक्षय भाऊ मुरे, आशुतोष भाऊ पिंगळे. चला आखाड्यात या. प्रकाश चला लवकर. पृथ्वीराज चला लवकर या. या कुस्ती स्पर्धेसाठी मारणेवाडीचे माजी उपसरपंच सन्माननीय रामदासजी पोळेकर, मारणेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते गजाननजी मारणे, नवनाथ भाऊ दनवे, गोपीनाथ शेठ मारणे, राजेंद्र लांडगे आपण आवडीने उपस्थित राहिला. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पैलवान आदित्य परदेशी माईकडे, त्याचबरोबर चरणपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ खडके, आत्माराम शेठ गोळे, बापू शेठ गायतळे आपण उपस्थित राहिला. हो आणि निखिल कदम, निखिल कदम, शिवराम दादा तारे, हिंद केसरी आणि भारत केसरी अभिजित खटकेचा पट्टा विजयी झालेला आहे.
तब्बेड 7 वेळा महाराष्ट्र केसरीला पदक आहे आणि 5 वेळा सुवर्ण पदक आहे त्याच्या वजन गटामध्ये. असा निखिल कदम विजय झाला. बबलू सुतार सारख्या पदावरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही. निवेदन चालू केला आता. राजू आपण उपस्थित राहिला आपले स्वागत. या ठिकाणी राजू सुतार सदस्य मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघ, राजारामजी पवळे, हनुमंतभाऊ बरे आपण उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिलवान प्रज्योत चौधरी आपले हार्दिक स्वागत आहे. पहिलवान अमित पवळे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. शाबास. पुढची कुस्ती चला. दोन्ही कुस्त्या आहेत. लौकिक सुर्वे सौरभ शिंदे पहिला पुकार, सूरज चोरगे अविनाश गावडे पहिला पुकार. लौकिक सुर्वे सौरभ शिंदे दुसरा पुकार. पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश वनकर आखाड्यावरती चला. लौकिक सुर्वे सौरभ शिंदे दुसरा पुकार. लौकिक सुर्वे आणि ती कुस्ती कैलासवासी पांडुरंग श्रीपती ढमाले यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर अशोक ढमाले यांच्याकडून 25,000 रुपये इनामावरती आहे. सिद्धेश्वर अशोक ढमाले आपण कुस्ती लावायला आखाड्यात चला. संतोष भाऊ बरे, संतोष भाऊ सिद्धेश्वर अशोक ढमाले आलेत का? ढमाले साहेब चला कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती. पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत आणि प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलेलं आहे. इकडं प्रतीक्षा बागडी झोळी बांधण्याच्या तयारीमध्ये तर हल्ला रोखती ती सोनाली मंडली. एक गरीबा घरची पैलवान. पत्र्याचं घर सांगतो, विटाने बांधलेलं वर पत्रा लावलेलं नाही. चारी बाजूने नाही, पाचही बाजूने पत्राचा त्या सोनाली मंडलीचा कर्जत तालुक्यात रोहितदादा पवार तिचा खर्च करतात. गरीबा घरची पोरगी टाळ्या पाहिजे होत्या. महाकाल कुस्ती संकुलाला सराव करती किरण मोरेकडं आणि एक चाक मारण्याच्या तयारीत प्रतीक्षा बागडी. एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया. नाम संकीर्तन पाय साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. एकदा परमेश्वराचं नाव घ्या, जरा हात वर करा सर्वांनी. बोलो बजरंग बली की जरा थांब जरा. ज्यानं हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही. मुक्क हात वर करा सर्वांनी. बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की. वीर छत्रपती संभाजी महाराज की. मल्लिकार्जुन महाराज की. या ठिकाणी अमोलदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. युवा नेते अमोलदादा शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी शेखरभाऊ, आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांचे चिरंजीव तेही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मल्लिकार्जुन कुस्ती दंगलच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी सन्माननीय आकाश शेठ सनस आपला पृथ्वीराज पाटील प्रकाश बनकर बार बार पुकार केलाय. चला आणि ही आलेली कुस्ती पंच एक घ्या आणि ही कुस्ती लावा. सिद्धेश्वर अशोक ढमाले यांच्याकडून 25,000 रुपये इनामावरती ही कुस्ती आहे. कैलासवासी पांडुरंग श्रीपती ढमाले यांच्या स्मरणार्थ. एक मिनिट निलेश सर एक मिनिट. सन्माननीय आकाश शेठ सनस उद्योजक आपला आयोजकांतर्फे सन्मान होतोय. आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहन. वेलकम वेलकम वेलकम. आजच्या कुस्ती मैदानाचा सत्कार मूर्ती, उत्साह मूर्ती, उत्सव मूर्ती पैलवान पृथ्वीराज मोहन उपस्थित होत आहेत. गुणावती कुस्ती लागते. उपस्थित राहिलात आपले त्याचबरोबर तालीगावचे सन्माननीय जरा पळत राऊंड मारा. चला म्युझिक जरा थांबा. पळत राऊंड मारू दे पहिला जरा. राजा भाऊ 2 मिनिटं. याची दान देगा देवा तुझा विसर पृथ्वीराज मोहन खड्यात आला. या मुळशी तालुक्याचा मान अभिमान आणि
स्वाभिमान मुळशी तालुक्याने गेले अनेक वर्ष मोहळ घराण्याने महाराज केसरी गदा दिली आणि तीच गदा आपल्या घरात आणणारा हाच तो धान्यावान पुत्र व्हायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा होती रखोळी कन्या पुत्र सात्विक हरे गवते देवा देवाला सुद्धा हेवा वाटावा सरत्न घरात जन्माला येणं हे भाग्य त्या भाग्यवान आई वडिलांचं ज्या मातेची गोशिलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्वान मुलं इतिहास घडवतात. वाजवा आता काय वाजवायचं. आणि पृथ्वीराज मोहोळचा सत्कार करण्यासाठी विद्वान 2022 चा महाराज केसरी पृथ्वीराज आखाड्यात आला आणि त्या पृथ्वीराजाला सलामी तरी द्या. शबास शबास शबास. आई पृथ्वीराज महाराज केसरी 2022 चा प्रकाश बनकर बरोबर आज टक्कर आहे आणि आखाड्यात एक पृथ्वीराज आलेला आहे. त्या पृथ्वीराजचा सन्मान होणार आहे. फार मोठा योगायोग आहे. ही कुस्ती लाल मातीची कुस्ती साधासजी कुस्तीत कोणाला काही मिळत नाही. घामाच्या वा 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 टाळ्या करा 2 पृथ्वीराजसाठी. शाबास आहे. या आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत. सन्माननीय वसंत शेठ सुर्वे आपणास विनंती आपण सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. प्रकाश बनकर पैलवान चला लवकर. या ठिकाणी विद्यमान सरपंच जगदीश वगले संदीप सुमार मात्रे आपण उपस्थित आलात. आपलं हार्दिक स्वागत आहे. मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे सर्व संयोजक चला सर्वजण आखाड्यात या आणि सन्मान करण्यासाठी मैदानावर येत आहे सुधीरजी कर्नाटकी साहेब. नेरेगावचा घिस्साडावरती लौकिक सुरावरती विजय मिळाला. टाळ्या पाहिजे होत्या. गोकुळ रस्तात तलित पुणे स्वर्गीय रुस्तमेंद्र हरिश्चंद्र बेरादरमांचा बट्टा विजय झाला आणि पंचाचा निर्णय पंच तिकडे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सोनाली म्हणले.